एक रील बघितलेली आहे, यात तुम्ही सांगा मला. ते म्हणतात नाही का की मी करोडोचं घर घेण्यापेक्षा आहे ना ते रेंटनी त्या घरात राहील आणि इकडे सेव्हिंग ठेवेल. हे ऐकले कन्सेप्ट? बरोबर, ऐकलंय. मग हे थोडं सांगा ना. मला क्रिएटर पण माहिती आहे कोण आहे हा, ते. त्याला 2 मुद्दे आहेत. रिस्क कपॅसिटी आणि ॲपेटाईटचा मुद्दा आहे. तो दोन्ही आहे विषय. फायनान्शियली मी गणित करून काही दाखवू शकतो. म्हणजे मी कॅल्क्युलेट केलं की मला रेंटचं यील्ड एवढं मिळतं आहे आणि मी एवढे पैसे भरतोय, त्याच्याऐवजी मी घर घेतले तर माझे इतके पैसे जात आहेत. हे असं मी काही करून तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो. जेव्हा आपण प्रॅक्टिकली विचार करतो तेव्हा खरंच शक्य आहे का की तू किती वर्ष रेंटवर राहशील? 50 वर्ष राहतील, 60 वर्ष राहशील? तुला तुझ्या घरचे कम्फर्टेबल असतील का दर 4 वर्षांनी मूव्ह करायला? हा खूप प्रॅक्टिकल मुद्दा आहे जो कधीच कोणी लक्षात घेत नाही. म्हणजे तुमचं गणित बरोबर असेल पण आणि तो फायनान्शियली करेक्ट काय म्हणतात तुमचं कॅल्क्युलेशन असेल, पण फायनान्शियली करेक्ट डिसिजन आहे का तर ते प्रत्येकाच्या कम्फर्ट लेवलवर डिफर होतं.